राज्यात मान्सूननं जोरदार धडक दिली आहे। अशात विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार 13 जून रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 13 जूनला राज्यभरात पावसाची स्थिती काय असेल ते आपण जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे, तर मुंबईत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। दिवसभर इथलं कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 29 डिग्री सेल्सिअस एवढं असेल, तर पुण्याचं हवामान ढगाळ असण्याची शक्यता आहे। शहराच्या काही भागात मध्यम पाऊस पडू शकतो, त्यामुळे नागरिकांनी छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर पडावं। पुण्याचं तापमान कमाल 35 डिग्री सेल्सिअस आणि किमान 27 डिग्री सेल्सिअस एवढं असण्याची आज शक्यता आहे। तर कोल्हापुरात गेल्या 5 दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। आता आज देखील कोल्हापूरचं वातावरण ढगाळ असेल, तर किमान तापमान 31 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 27 डिग्री सेल्सिअस एवढं असेल। हवामान विभागानं विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। विदर्भात वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे। नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। नागपूरचं तापमान आज 37 डिग्री सेल्सिअस कमाल आणि 25 डिग्री सेल्सिअस किमान एवढं असेल। मराठवाड्यात सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली असून बळीराजा सुखावलाय। मात्र काही भागांमध्ये पावसासोबत आलेल्या वादळानं मोठं नुकसान झालंय। त्यातच पुढील 48 तासात कोणकोणत्या भागात पाऊस आपली हजेरी लावणार आहे ते देखील पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर त्यातच पुढील 48 तासात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। छत्रपती संभाजीनगरचं तापमान आज 35 डिग्री सेल्सिअस कमाल आणि 29 डिग्री सेल्सिअस किमान इतकं असेल। दरम्यान राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय।